या ब्लॉगचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर बघितलाच असेल. अजून पण गावाकडे मेकअप आर्टिस्टला लोकेशन लांब असल्याच्या नंतर जाण्या येण्याचे चार्जेस पे नाही करत, पण ते करत जात जा, कारण त्यांना पण खूप मेहनत करावी लागती. आजच्या ऑर्डरचं लोकेशन माझ्या घरापासून 50 ते 60 किलोमीटर होतं. गंगापूर साईडला तो मेकअप होता. लांबचं लोकेशन असल्याच्या नंतर मॅप पण काही काम करीत नाही ना आपली तिथं ओळख पण नसती. रस्ते चुकीत आम्ही कसं बस लोकेशनवर पोहोचलो. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी पहिला चहा दिला. काही ठिकाणी चहा पाणी तरी विचारतात आणि काही ठिकाणी आम्हाला काहीच भेटत नाही. आज या क्यूटच्या मुलीला रेडी करायचं होतं आणि तिचे सगळेच लुक खूप भारी झालेले. सगळ्यात आम्ही पोहे खाऊन घेतले. त्याच्यानंतर आम्हाला टाइम नव्हता भेटणार. एका दिवशी सगळं असल्याच्या नंतर त्या ब्राईडला काहीच खायला भेटत नाही, त्यामुळे सगळ्यात आधी तिला नाश्ता करायला सांगते. खरं तर त्यांची रिक्वायरमेंट फक्त 2च लुक साठी होती, एक एंगेजमेंटचा आणि एक लग्नाचा. एंगेजमेंटच्या मेकअपच्या नंतर हळद लागणार होती, त्यामुळे एंगेजमेंटचा मेकअप खूप सिंपल ठेवला होता. तिथं गेल्याच्या नंतर मेकअपची सुरुवात केली ना. आधी वाटलं इथं या रूम मध्ये कोणी नाही येणार, पण तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दिसतच असेल की साईडला किती लेडीज येतात. मेकअप करायच्या टायमिंगला 30 ते 40 मिनिटं मेकअपच्या बेससाठीच लागतात, तेव्हा कुठं मेकअप सेट होतो. त्याच्यानंतर हेअरस्टाईलला 20 ते 30 मिनिट. व्हिडिओ काढायला तिथं टाइम नाही राहत आणि कोणी पण व्हिडिओ काढित, त्यामुळे कॅमेरा कसा धराव ते पण सुचत नाही. वन डे असल्यामुळे नवरी बाहेर गेल्याच्या नंतर लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये आतमध्ये येतील. लगेच गडबड करतात की साडी चेंज करा. कुंकू झाल्याच्या नंतर खूप कुंकू लावतात, त्यामुळे आधी सगळं कुंकू क्लीन करून दिलं आणि त्याच्यानंतर तिला दुसरी साडी घालून रेडी केलं. नवरीचं आवरलं नाही का लगेच तिला घेऊन जाण्यासाठी सगळे उभाच असतात. लवकर उरका म्हणून ते पण मला सेट घालायला हेल्प करीत होते. पहिला मेकअप झाल्याच्या नंतर ते काही सोन्याचे दागिने देतात ते घालीत होत्या. आधी फक्त एक नॉर्मल लॉंग सेट घातला होता, त्याच्यानंतर ते बोलले की अजून एक सेट घाला, त्याच्यामुळे अजून एक सेट घातला. त्या ब्राईडने फ्रंटचे केस कट केले होते, त्यामुळे हेअरस्टाईल पण प्रॉपर सेट नव्हती होत. एंगेजमेंट झाल्याच्या नंतरची साडी घालून दिली होती, पण बेस चेंज करायलाच टाइम नाही दिला, त्यामुळे नुसती हळदीची साडी घातली आणि त्यावर नाही का रेड कलरचा सेट घातला. तसं पण त्या ब्राईडचे फक्त 2च लुक कम्प्लीट करायचे होते. आधीच्या लुक साठी खूप टाइम दिला, पण मला माहित होतं की ऐन टाइमला गडबड करणार आहे. वन डे जर असेल तर आता येणाऱ्या नवीन ब्राईडने हळदीच्या दिवशी हळद न लावता मुलतानी मिट्टी किंवा एखादी येलो कलरची क्रीम लावत जा. एक दिवशी सगळं असल्याच्या नंतर शहर ठिकाणी तरी आता मुली मुलतानी मिट्टी किंवा एखादी क्रीम लावतात, पण गावाकडल्या लेडीज ऐकत नाही, खूप हळद लावून जातात आणि ती हळद रिमूव्ह करायला आम्हाला 15 ते 20 मिनिट लागतात. जर ती हळद रिमूव्ह केली नाही तर सगळा बेस येलो दिसतो. या दीदीने ॲब्रो पण नव्हत्या केल्या. 9 टायमाला ती मला बोलली की मला ॲब्रो करायचे आहे. मेकअपला उशीर झाला असता, त्यामुळे मी आधी नाही बोलले, पण नंतर म्हणलं कराव. ॲब्रो केल्याच्या नंतर तिचा लुक अजून भारी दिसून येईल, पण याची भीती होती की तिचे डोळे सुचतात की काय. ॲब्रो आणि हळदमुळे खूप टाइम वाया गेला आणि त्याच्यानंतर ब्राईड रेडी झाल्यावर खूप गडबड केली. हेअरस्टाईल घालायलाच टाइम नाही दिला. खूप सिंपल रेडी केलं तिला आणि त्याच्यानंतर लगेच मी घरी जाण्यासाठी निघाले. प्रत्येक ऑर्डर मधून मला काही ना काही शिकायला मिळतं. एका ऑर्डर मधून जी चूक झाली ती मी दुसऱ्या ऑर्डर मध्ये रिपीट नाही करत. मेकअप केल्याच्या नंतर जर शेवट चांगलं झालं नाही तर पूर्ण दिवस चिडचिड होऊन जाते. थँक्यू, तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला. असं सपोर्ट राहू द्या. ब्लॉग शेअर करा, फॉलो करा. बाय बाय.